आज कारभारी ठाण्याला परत चाललेले. माझं लय मूड डाऊन झालेलं, पण त्यांना दाखवून नाही दिलं. मी जर रडले तर ते पण इमोशनल होते म्हणून रडले नाही. पटापट त्यांच्यासाठी चपाती भाजी, डाळकांदा बनवलेला, भाजीला काय नव्हतं आणि एक्स्ट्रा चपात्या बांधून दिल्या. कारण का आता महिनाभर त्यांना हातानं बनवून खायचं होतं, नाही तर मेसमध्ये जेवायचं होतं. त्यांना भात मॅगी बिगी असलं बनवता येतं, त्यामुळे त्यांचे जेवणाचे हल्ले होते. ते बघा, जरा जास्तच टेन्शन आलेलं. 8-10 दिवसाची गोष्ट नव्हती, महिन्याची गोष्ट होती. पूर्ण उन्हाळा सुट्टी मी गावालाच थांबणार होते. आपला हा जाऊबाईचा बिरमोठा मागा लागलेला, मी पण येतो म्हणून. त्याला त्याच्या मम्मीची आठवण यायला लागलेली. आपली बारकी सासू बाबा त्यानुसार सायकलचा धुमाकूळच घातलेला आहे. आम्ही डोंगरावर राहत असल्यामुळे जरा हवा जरा जास्तच भुरभुर भुरभुर सुटलेली होती. ढग भरून आलेलं. काय माहीत म्हटलं आता पाऊस पडतोय का काय. मला कसे बोलतात आहेत, सांग मी एक दिवस राहू का, अजून एक दिवस राहू का. म्हटलं नको, जावा, लय नुकसान होतंय. तर जातोय तोपर्यंत फाट्यावरती ट्रॅव्हल्स आलीच बघा. आले तर डायरेक्ट वातावरणच बदललं. म्हटलं पटापट घरात जावं, कपडे सुकत वगैरे घातलेले होते. पण भारी वाटतं बघा डोंगरावरचं घर आमचं.